नमस्कार सर्वांना, कसे आहात सर्वजण? अभ्यास छान चालू असेल. मी फॉरेस्टगार्ड प्रियांका, तुम्हा सर्वांचे फॉरेस्टगार्ड प्रियांका या युट्यूब चॅनलवर खूप स्वागत करते. सध्या बोरिवलीमध्ये स्टे आहे आज 2 दिवसाचा, त्यामुळे थोडासा वेळ मिळाला तर एक व्हिडिओ बनवते थोडासा. ज्यात की असं असेल की 2023ला जे क्वेश्चन पेपर आला होता, जो पॅटर्न आला होता, ते क्वेश्चन नक्की कसे होते ते आपण पाहणार आहोत. जितकं जमेल तितकं मी करते, ते तुम्ही पहा, तुम्हाला अभ्यासाची दिशा मिळून जाईल. सर्वांनी व्हिडिओ पूर्ण पाहायचा आहे, जे की तुम्हाला अभ्यासाची दिशा मिळेल आणि अभ्यास छान करायचा आहे. तुम्हाला माझ्यासारखंच डिपार्टमेंटमध्ये पाहायची मला इच्छा आहे, त्यामुळे सर्वांनी छान तयारी करा. आजचा व्हिडिओ छान असणार आहे. थोडासा आवाज इकडे तिकडे झाला तर थोडंसं मॅनेज कराल अशी मला खात्री आहे, कारण तुम्ही सर्वही समजदारच आहात. क्वेश्चन पेपर पॅटर्न काय असते ते आपण पाहूयात. हे पहा आहे मराठीचे सुरू झाले आहेत. पहिला शब्द आहे, पहिला प्रश्न आहे, जोडीने येणारे शब्द ओळखा. म्हणजे जोड म्हणजे कशी राहते? नवरा बायको, आजी आजोबा, आई वडील, मामा मामी. तसंच इथं आता गोल भूगोल होणार आहे का? नाही होणार. तत्व आणि महत्व होणार आहे का? नाही. हर्ष आणि आर्ष होणार आहे का? तर यात जोडी तुम्हाला कोणती योग्य वाटते? तर सुख दुःख. इतके सोपे प्रश्न असतात. मग बरोबर उत्तर आहे सुख दुःख. असेच सेम आपले असते. हा रिटर्नचा येणारा पेपर आहे. हे पहा, हा झाला पहिला प्रश्न. इतका सोपा प्रश्न आहे. आता दुसरा प्रश्न पाहूयात. रोहन मोजके बोलतो या वाक्यातील मोजके बोलणे या शब्दासाठी योग्य असा खालीलपैकी शब्द कोणता? तर मोजके बोलणे म्हणजे आपण असं नाही का, एक वाक्य येते मोठं, एखादं वाक्य मोठं असतं, त्याला एकच शब्द असतो, त्या एका शब्दात पूर्ण वाक्याचा अर्थ सामावलेला असतो. त्या प्रकारे हा प्रश्न आहे. त्या प्रकारात मोजतो तर तुम्ही ते करून घ्यायचंय. तर यामध्ये मोजके बोलतो म्हणजे काय? मितभाषी, कारण भांड करतो, मोजका बोलत नाही. शांत राहणार तर बोलत नाही. धीट असतो तो, बडबड बडबड करत राहतो. तर मितभाषी हा त्याला योग्य प्रकारे शब्द आहे. त्यानंतर नेक्स्ट प्रश्न आहे, खालीलपैकी क्रमाने लेखनानुसार अचूक शब्द कोणता? म्हणजे यापैकी, या शब्दापैकी अचूक शब्द ओळखायचा आहे तुम्हाला. आणि शब्द पहा किती सोपे आहे. प्रावीण्य शब्दाचा तुम्हाला योग्य शब्द ओळखायचा आहे. 3 नंबरचा ऑप्शन हा बरोबर आहे. त्यानंतर चौथा प्रश्न आहे, उंटाचा टिंबटिंब वाळवंटातून जात होता म्हणजे रिकामी जागी कोणता असेल? आता हे क्वेश्चन कसे पहा, 2री 3रीच्या मुलांना येतील असे क्वेश्चन आहेत. उंटाचा काय असतो? तांडा. जमाव नसतो, टोळी नसते, झुंड नसते. उंटाचा तांडाच असतो. जसं घोड्याचा काय राहतो ते पाहायचंय तुम्ही, पक्ष्यांचा काय असतो, थवा असतो ते पाहायचंय, गाईचा काय असतो पाहायचंय, जनावरांचा कळप असतो, असं जे काय आहे ते पाहायचंय. तसं उंटाचा काय असतो? तांडा. हा वाळवंटातून जात होता. ठीक आहे. इतके सोपे प्रश्न असतात, तुम्हालाही छान वाटेल. त्यानंतर रस्त्यातून जाताना सावकाश व जपून चालावे या वाक्यातील क्रियाविशेषण अव्यय कोणते? आता क्रियाविशेषण अव्यय तुम्ही लिहून घ्यायचे, काय काय क्वेश्चन आले होते. मी पूर्ण प्रश्नपत्रिका सोडवून घेणार आहे. तर हे आहे क्रियाविशेषण अव्यय. तर आता एक आकडा टाकायचा तुम्ही, तुम्हाला काय काय सांगितलं आतापर्यंत. क्रियाविशेषण अव्यय कोणते ते पाहायचं. आता क्रियाविशेषण अव्यय कोणते? सावकाश आणि जपून. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन हा आहे, गरुड हा उंच उडणारा पक्षी आहे या वाक्यातील विशेषण ओळखा. आता क्रियाविशेषण अव्यय झालं, त्याच्यानंतर आलं विशेषण, विशेष नाम. या वाक्यातील विशेष नाम तुम्हाला ओळखायचंय. गरुड हा उंच उडणारा पक्षी आहे. विशेष नाम काय? गरुड. ठीक आहे. त्याच्यानंतर अंथरूण पाहून पाय पसरावे या म्हणीचा अर्थ ओळखा. ही म्हणता आपण सर्रास नेहमीच वापरत असतो, त्यामुळे त्याचा अर्थ पहा, आपल्या ऐपतीप्रमाणे खर्च ठेवावा. हे पर्याय तुम्ही वाचून घ्या, त्यामुळे व्हिडिओ मोठा होणार नाही. यासाठी मी तुम्हाला फक्त क्वेश्चनची लेवल काय असते यासाठी तुम्ही हे क्वेश्चन पहा. वाहने सावकाश चालवा या वाक्याचा प्रकार ओळखा. आता वाहने सावकाश चालवा ही काय प्रश्नार्थी आहे, विधानार्थी आहे, उत्तरती. आता काय केली? आज्ञा केली, वाहने सावकाश चालवा. हे झालं वाक्याचे प्रकार. त्यानंतर येथे अचूक लेखनाप्रमाणे लिहा शब्द म्हणजे चुकीचा शब्द ओळखा किंवा बरोबर शब्द ओळखा हा प्रश्न आहे. तर यातला जर आशीर्वाद हा शब्द नेहमीच येतो. प्रत्येक शीटला हा फॉरेस्टचा शब्द आला होता आशीर्वाद, तर तुम्हाला येईल त्याप्रमाणे तुम्ही करा. आशीर्वाद हा शब्द बरोबर आहे. त्याच्यानंतर आभाळ फाटणे या वाक्प्रचाराचा अर्थ खालीलपैकी कोणता? आभाळ फाटणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय? सर्व बाजूनी संकट येणे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, कळीचा नारद या वाक्प्रचाराचा अर्थ खालीलपैकी कोणता आहे? आता कळीचा नारद म्हणजे कोण? भांडणे लावणारा. झालं, इतकं सोपं आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, माझी राधा माझी मैत्रीण आहे, ती सुंदर दिसते या वाक्यातील सर्वनाम ओळखा. आता सर्वनाम म्हणजे कोण आहे? कोण दिसते सुंदर? ती. मग हा झाला ती, हा सर्वनाम झाला.
त्याच्यानंतर असंतोष या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? म्हणजे पहा किती सोपं आहे. असंतोषला विरुद्धार्थी काय आहे? संतोष. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती वाक्यरचना अचूक आहे? मोर थुई थुई नाचू लागला ही अचूकच आहे. आता पहा वाक्यरचना कशी येते, म्हणजे वाक्यात कसं राहते, कर्म क्रिया, कर्म कर्ता क्रियापद याप्रमाणे वाक्याची रचना पाहिजे. आता इथं कसं आहे, दुसरं वाक्य पहा, लागला नाचू मोर थुई थुई, हे योग्य वाटते का? नाही. नाचू लागला मोर थुई थुई वाटते का योग्य? नाही. थुई थुई नाचू लागला मोर वाटते का योग्य? नाही. या 4 वाक्यापैकी कोणतं योग्य वाटते? मोर थुई थुई नाचू लागला. त्याच्यानंतर आहे 15वा प्रश्न, श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे. सध्या आता तसंच वातावरण आहे बोरिवलीमध्ये किंवा ऑल महाराष्ट्र तसंच वातावरण आहे. ऐन उन्हाळ्यात पाऊस पडत आहे. त्याचप्रमाणे हा प्रश्न आहे, या काव्य पंक्तीतील हर्ष या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखायला सांगितला. आता हर्ष म्हणजे काय? आनंद होते किंवा छान वाटते. तर यापैकी दुःख वाटते का हर्ष म्हणजे? नाही. विस्मय, अचंबा हे शब्द वाटतात का? नाही. इतके सोपे शब्द आहेत. हा झाला मराठीचा पेपर. त्याच्यानंतर हा इंग्लिशचा पेपर आहे. इंग्लिश पहा, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन इन द फिलिंग ऑफ द ब्लँक. द कार क्रॅश डॅश डॅश द ड्रायव्हर. आता त्याच्यात काय आहे? प्रिपोजिशन आहे. ॲट, फ्रॉम, इन टू, अप. आता कुठं राहते? द कार क्रॅश इन टू द ड्रायव्हर. इंग्लिशचा थोडाफार छान अभ्यास करा मित्रांनो. माझं इंग्लिश खूप कच्चं होतं आणि आता सध्या अभ्यास कमी आहे, म्हणजे सध्या बंदच आहे, तर थोडं इंग्लिश कमी आहे. तर ते तुम्ही समजून घ्याल आणि अभ्यास छान करा इंग्लिशचा. कसा करायचा त्यावर मी व्हिडिओ बनवते. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन इन द फिलिंग ब्लँक्स. तर काय? व्हेअर इज द चाइल्ड डॉश डॅश ऑज क्राईंग. म्हणजे व्हेअर इज द चाइल्ड हू ऑज क्राईंग, म्हणजे तिथं मुलगा कुठं गेला जो इथं रडत होता, तो मुलगा, त्यामुळे हू येणार. त्यानंतर तिसरा प्रश्न आहे, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट मीनिंग ऑफ द गिवन प्रोव्हर्ब आलाय. प्रोव्हर्ब निवडायचा आहे तुम्हाला. डोंट पुट ऑल युअर एग्स इन द बास्केट, डोंट रिस्क एव्हरीथिंग इन द बिझनेस, असा त्याचा अर्थ आहे. त्याच्यानंतर आहे, सिलेक्ट द करेक्टली स्प्लिट सेंटेन्स. म्हणजे करेक्ट सेंटेन्स कोणतं आहे? जसं मराठीत आपण पाहिलं तसंच सेम आहे. करेक्ट सेंटेन्स ओळखायचं तुम्हाला. त्यापैकी हा सेकंड नंबरचा क्वेश्चन करेक्ट सेंटेन्स करेक्ट वाटते. पहा, वी लॉस्ट द रिसिप्ट गिव्हन बाय द शॉपकीपर. आता वरचे शब्द तुम्ही वाचून पहा कसे वाटते, योग्य वाटते. तर हा 4 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे 2 नंबर. त्यानंतर क्वेश्चन 5वा आहे, सिलेक्ट द ऑप्शन दॅट कॅन बी यूज ॲज वन वर्ड सबस्टिट्यूशन फॉर द अंडरलाईन ग्रुप ऑफ द वर्ड. आता 1 वर्ड आहे हा. answer to someone, Tina's answer to something someone has said come immediately. म्हणजे काय सांगितलं तिनं? हा रिप्लाय दिलेला आहे तिनं, म्हणजे दुसऱ्याने जे सांगितलं त्याचा रिप्लाय दिला हा, म्हणून त्याचं उत्तर आहे रिप्लाय. आता क्वेश्चन नंबर 6 आहे, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू द फिलिंग ऑन द ब्लँक. दे विजिट डॅश डॅश विवेकानंद मेमोरियल रॉक इन कन्याकुमारी. तर कुठे येणार? विवेकानंद मेमोरियल रॉक. इथं काय येणार? आर्टिकल द येणार, कारण ते स्पेशल आहे. त्याच्यानंतर समोरचा आहे अँटोनम्स विचारायचा आहे. अजरचा अँटोनम्स काय आहे? क्लोज, म्हणजे विरुद्धार्थी शब्द. त्याच्यानंतर आहे, सिलेक्ट द ऑप्शन दॅट कॅन बी युज्ड ॲज वन वर्ड सबस्टिट्यूशन. म्हणजे 1 वर्डला किती क्वेश्चन येतात पहा. रीना सेड शी लाईक्स द रिपीटेड डेकोरेटिव्ह डिझाईन. म्हणजे रिपीटेड डेकोरेटिव्ह डिझाईन ऑन द टेबल क्लॉथ. आता हे काय? हा पॅटर्न आहे. रिपीट डेकोरेटेड विथ डिझाईन आहे, त्याचं काय ते पॅटर्न आहे, तर त्याचं उत्तर आहे पॅटर्न. त्यानंतर 9वा क्वेश्चन आहे, सिलेक्ट द करेक्टली स्पेलिंग. म्हणजे करेक्ट वाक्याचं स्पेलिंग ओळखायचं आहे. त्याचा सेकंड बरोबर आहे, अभय पिक ऑफ द हार्वेस्टिंग बॅग. हार्वेस्टिंग नाही. त्याच्यानंतर हा क्वेश्चन पहा, जंबल ऑर्डर आहेत की बरोबर कोणतं आहे? आता हे ABCD पर्याय आहेत, तर ह्याच्यापैकी सेंटेन्स लावायचे. जंबल ऑर्डर काय असते हे तुम्ही पाहायचे, लिहून घ्या. जंबल ऑर्डर यूट्यूबला टाका जंबल ऑर्डर, त्यानंतर व्हिडिओ येतील ते तुम्ही पहा, ते तुम्हाला समजून जातील. हे ABCD हे वाक्याचे दिलेले आहे, त्याप्रमाणे कोणतं वाक्य सुरुवातीला येणार त्या प्रकारे आहे, त्याचा सिक्वेन्स लावायचा आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट मिनिंग ऑफ द गिव्हन इडियम्स. म्हणजे इडियम दिले, टू बी लाईक अ फिश आउट ऑफ वॉटर. ही फिलिंग ही आहे. आता मी अजून एक पाठ केलेले मला आठवते, त्याचं उत्तर आहे टू फील अवॅक अँड अनहॅपी. त्यानंतर लास्ट क्वेश्चन आहे,
जंबल ऑर्डर म्हणजे जंबल ऑर्डरचे 2 प्रश्न झाले. सेम तो प्रश्नच आहे, तोच पॅटर्न आहे. खूप सोपे सोपे राहतात. एकदा तुम्ही त्या प्रकारातला व्हिडिओ पहा, तुम्हालाही सोपं जाईल. टेन्शन कोणीही घ्यायचं नाही इंग्लिशचं पाहून. त्यानंतर पुढचा क्वेश्चन आहे, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन इन द फिलिंग ऑफ द ब्लँक. हॅव यू एव्हर सीन रेनबो. तर इथं काय अप्रोप्रिएट ऑप्शन निवडायचं आहे, ONR आर्टिकल. ठीक आहे. त्यानंतर क्वेश्चन आहे, अप्रोप्रिएट ऑप्शन इन द फिलिंग ऑफ द ब्लँक. हेवन इज इन माय क्लास बट इन अ डिफरंट सेक्शन. त्यानंतर नेक्स्ट आहे अप्रोप्रिएट सिनोनिम्स म्हणजे समानार्थी शब्द निवडायचा आहे. ट्रँक्विला काय, क्लाम. हे झाले 15 प्रश्न इंग्लिशचे. इंग्लिश आणि मराठी आपण पाहिलाय. व्हिडिओ खूप मोठा होईल. आता GK आणि मॅथचा जो व्हिडिओ आहे तो पुढील लेक्चरला पाहू. थँक्यू. इतका पहा आणि आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. इंग्लिशला घाबरायचं नाही हे मी तुम्हाला आजही सांगत आहे, आत्ताही सांगत आहे आणि शेवटपर्यंत सांगत राहील. ठीक आहे. थँक्यू.